शरद पवार जखमी झालेत। महिला खासदार बॅरिगेटवरून उड्या मारत आहेत। भोवळ आली, चक्कर आली, प्रकृती बिघडली आणि 300 विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हा फक्त एक मोर्चा नव्हता, ही लोकशाही आणि मताधिकार वाचवण्यासाठीची हाय व्होल्टेज लढाई होती। प्रचंड गोंधळ आणि त्यात शरद पवार सुद्धा। नेमकं काय घडलंय सविस्तर बघूया। इंडिया आघाडीच्या खासदारांनी 11 ऑगस्ट रोजी संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालय असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। कारण राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर मतचोरी आणि मतदार यादीतील फेरफार याचे थेट आरोप केले होते। बिहारमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रियेत लाखो मतदारांची नावे गायब केल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि हे लोकशाहीला धोका असल्याचं सांगितलं। सकाळी संसद भवनाच्या मकरद्वाराजवळ 25 पक्षांचे जवळपास 300 खासदार जमा झाले। राष्ट्रगीतानं मोर्चाची सुरुवात झाली। हातामध्ये मत बचाव मत चोरी असे बॅनर, घोषणाबाजी आणि जोशपूर्ण वातावरण। विरोधक स्पष्ट सांगत होते की ही केवळ राजकीय लढाई नाही, तर संविधान आणि मताधिकार वाचवण्यासाठीची लढाई आहे। मात्र मोर्चा निघण्याआधीच पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बॅरिगेड्स उभारले होते। निवडणूक आयोगाने आधीच फक्त 300 खासदारांना परवानगी दिल्याचं पत्र पाठवलं होतं, पण जमले होते तब्बल 300 खासदार। कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल या कारणावरून दिल्ली पोलिसांनी मोर्चा रोखला। मोर्चा अडवण्यात आला तरी अनेक खासदारांनी बॅरिगेड चढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। त्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव थेट बॅरिगेडवर चढले आणि दुसऱ्या बाजूला उडी मारली। काही महिला खासदारांनीही बॅरिगेडवर चढाई केली आणि घोषणाबाजी देखील केली। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण वातावरण आधीच तापलेलं होतं आणि मग ते अधिकच तापत गेलं। मोर्चा दरम्यान एका खासदाराने दावा केला की ज्येष्ठ नेते शरद पवार जखमी झाले आहेत। हा दावा माध्यमांमध्ये प्रचंड गाजला, मात्र प्रत्यक्ष पुष्टी काही झाली नाही। व्हायरल झालेल्या छायाचित्रामध्ये, फोटोमध्ये ते मल्लिकार्जुन खरगे यांच्या शेजारी खुर्चीवर बसलेले दिसत आहेत। तरीही या दाव्यामुळे वातावरणात तणाव आणि गोंधळ वाढला होता। त्यातच तृणमूल काँग्रेसच्या महुमा मोइत्रा आणि मिताली बाग या आंदोलनादरम्यान बेशुद्ध पडल्या। पोलीस बसमध्ये असतानाच महुमा मोइत्रा यांची प्रकृती बिघडली। राहुल गांधी यांनी त्यांना पाणी दिलं, तर मिताली बाग यांना भोवळ येताच खासदारांनी त्यांना आधार देऊन उपचारासाठी रवाना केलं। मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांनी निमलष्करी दलाची तुकडीही तैनात केली होती। संसदेच्या बाहेर डबल सुरक्षा असल्यानं विरोधी खासदारांना पुढे जाऊ दिलं नाही, त्यांना जाता आलं नाही। परिणामी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू झालं। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर प्रचंड हल्लाबोल केला। राहुल गांधी असं म्हणाले की केंद्र सरकार आमच्याशी बोलू शकत नाही, निवडणूक आयोग आम्हाला भेटू देत नाही। ही एक व्यक्ती एक वोट या हक्कासाठीची लढाई आहे। आम्ही स्वच्छ मतदार यादीची मागणी करतो। KC वेणुगोपाल यांनी असं म्हटलं की आम्हाला 30 सेकंदही आंदोलन करू देत नाहीत। फक्त 30 खासदारांना परवानगी देण्याचं कारण काय? मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रश्न केला की VVIPच्या शांततापूर्ण आंदोलनाला निवडणूक आयोग घाबरतो का? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधकांवर त्यानंतर टीका केली की काँग्रेस आणि विरोधक देशात अराजकतेचं वातावरण निर्माण करत आहेत। EVM आणि मतदार यादीवर ते खोटे आरोप करत आहेत। संसदेत चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर ड्रामा करत आहेत। आता निवडणूक आयोगाच्या मते SIR म्हणजे मृत किंवा स्थलांतरित मतदारांना यादीतून काढणं ही प्रक्रिया नियमित प्रक्रिया आहे। बिहारसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात नावं काढल्याचं मान्य करण्यात आलंय, पण ते कायद्यानुसार आणि जनहितार्थ असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय निवडणूक आयोगाकडून। शशी थरूर यांनी असं म्हटलंय की इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे की लोकांच्या मनातील शंका दूर कराव्यात। लोकशाहीचा आधारच मतदारांचा विश्वास आहे। विरोधकांचा दावा आहे की SIR प्रक्रियेचा वापर निवडक मतदार गटांना हटवण्यासाठी केला जातोय। तर हा मोर्चा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू शकला नाही, पण आंदोलनाने देशभरात निवडणूक प्रक्रियेबद्दल चर्चा रंगली आहे। पुढील आठवड्यात विरोधक व इलेक्शन कमिशन यांच्यात बैठक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते पोलिसांनी मोर्चा अडवणं योग्य होतं का? जे काही विरोधक आणि राहुल गांधी करत आहेत ते योग्य आहे का? विरोधकांचे आरोप तुम्हाला पटतात का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। धन्यवाद।